संत तुकाराम नगर असं काही नाव दिलं तर लोक माझा फ्लॅट बुक करणार नाही असं त्या बिल्डर लोकांना वाटते. आणि एवढंच नाही तर खानसामापासून शिपायापासून सगळ्या लोकांनी जर लिहितं झालं तर आपली मराठी भाषा समृद्ध होत जाईल. समजा तुम्हाला AI नी चुकीचं भाषांतर दिलं तर ह्याच्यात अचूक मला भाषांतर द्यावे, मला ग्रॅमॅटिकली पण तपासून द्यावे, अशा प्रकारच्या कमांड कशी द्यायची ते शिकवलं आहे. नाही तर अनेक पोलीस ऑफिसर फार सिनियर पोस्टवरचे मला असं म्हणतात की मी कादंबरी लिहिली पण रिटायर झाल्यावर मी छापणार आहे. मला रिटायर झाल्यावर कशाला छापायचे? तुम्हाला परमिशन लागत नाही, कायद्यातच लिहिलेलं आहे. माझ्या मराठीची काय सांगू कौतिके, अमृताची पैंजण असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं वर्णन केलं आहे. अधिकारी म्हटलं की अधिकाऱ्यांची एक भाषा कागदोपत्री भाषा, औपचारिक भाषा आहे. मात्र आता तेच महाराष्ट्रातील मराठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी आता साहित्य संमेलन भरवत आहेत आणि दुसरं वर्ष आहे आणि पहिल्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष आणि भारतीय शासकीय सेवेमधील वरिष्ठ अधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतलेला आहे. यावर्षी त्यांचा पुढाकार आहे. सध्या ते यशोदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहतात. माझ्यासोबत गायकवाड सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आणि थँक्यू. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी शासकीय सेवेतील जे अधिकारी आहेत ते पावलं टाकतायत. पहिला प्रश्न असा आहे, काय उद्देश आहे या संमेलनाचा? संमेलनाचा मुख्य उद्देश हा आहे की जास्तीत जास्त अधिकाऱ्यांनी लिहितं व्हावं. कारण एवढं मोठा अनुभव वेगवेगळ्या पदांवर काम करताना येतो की तो शब्दबद्ध जर नाही केला तर तो त्या व्यक्तीबरोबर निघून जाईल आणि मग आपली भाषा समृद्ध होणार कशी? आपण एक तर सगळ्या मुलांना आपल्या कॉन्व्हेंटमध्ये टाकले आहे. मराठी भाषेतले अनेक शब्द हरवतील का अशी पण मला भीती वाटते. आणि म्हणून मी सातत्याने हा प्रयत्न केला नोकरीमध्ये राहताना की सगळे लेखन निकालसुद्धा टेनन्सीचे निकाल पहिल्यांदा मराठीमध्ये मी आणला आणि त्याचं शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं. आणि मला जी रिॲक्शन त्यांनी दिली होती की साहेब हाच निकाल इंग्रजीत असता तर मला ते वाचायसाठी पुन्हा वकिलाकडे जावं लागलं असतं आणि परत त्याला वाचण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागले असते. तर आपल्या भाषेतून बोलणं हे फार स्वाभिमानाची गोष्ट असायला पाहिजे प्रत्येकासाठी. आणि एवढंच नाही तर खानसामापासून शिपायापासून सगळ्या लोकांनी जर लिहितं झालं तर आपली मराठी भाषा समृद्ध होत जाईल. शेवटी अभिजात भाषा हे केवळ दर्जा मिळवून आपल्याला थांबता येणार नाही, त्याची पुढची पावलं उचलली पाहिजे. अवघड शब्दांना सोपे भाषा करता येईल का? आपल्याला प्रशासकीय मराठी आज तर भल्या शिकलेल्या माणसाला कळत नाही आहे, बरोबर आहे ना? तर हे सोपं केल्याशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचणार कसं? ह्या भावनेतनं हे संमेलन आयोजित केलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की मागच्या 2 शतकांमधलं साहित्य निर्माण करण्यामध्ये ब्रिटिश संधी अधिकारी आणि भारतातल्या संधी अधिकाऱ्यांनी मोठं योगदान दिलं. तसंच योगदान पुढे पण चालू राहावं हा पण याचा महत्त्वाचा उद्देश आहे. तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे की प्रशासनामध्ये एक प्रकारची हायरार्की असते. आपल्याला असं असतं की फार बोजड पद्धतीने सरकारी अधिकारी बोलतात आणि मग माध्यमांशी बोलताना असो किंवा पेपरमध्ये प्रेस नोट देताना असो सोपं साधं का नाही बोलता येते, लिहिता येते. ह्याचं ट्रेनिंग पण अधिकाऱ्यांना आम्ही आता यशोदामार्फत घेतो आहे. तसंच ह्याची प्रॅक्टिस या संमेलनाच्या निमित्ताने होईल की कोणी सोपं वाङ्मय निर्माण केलं आहे आणि प्रशासनामध्ये येणारा अनुभव हा साहित्यामध्ये प्रतिबिंबित व्हावा हा पण याचा एक उद्देश आहे. तुम्ही आता म्हणाले की यशोदामध्ये एक कार्यशाळा तुम्ही भरवणार आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यामध्ये काय शिकायला भेटेल आणि काय वेगळं असणार आहे? यावर्षी आपण जी पहिली कार्यशाळा घेतली त्याला 80 अधिकाऱ्यांनी हजेरी लावली आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये AI टूल्स कसे वापरावेत, भाषांतर सोपं कसं करावं. समजा तुम्हाला AI नी चुकीचं भाषांतर दिलं तर ह्याच्यात अचूक मला भाषांतर द्यावे, मला ग्रॅमॅटिकली पण तपासून द्यावे, अशा प्रकारच्या कमांड कशी द्यायची ते शिकवलं आहे आम्ही. AIचे टूल्स त्यांना शिकवले आहेत. क्रिएटिव्ह रायटिंग कसं करावं याचं सेशन झालं. साहित्य परिषदेच्या लोकांनी पण येऊन इथे शिकवलं की साहित्य कोणत्या प्रकारचं आहे आणि तुम्ही कसं लिहितं झालं पाहिजे. तर असे वेगवेगळे सत्र गेल्यामुळे मला असं वाटतं त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटचे लोक काही मासिकं चालवतात. उदाहरणार्थ शेतकरी मासिक चालतं, सहकारमध्ये एक मासिक आहे. ते लिहिताना हे रंजक कसं करायचं हे त्यांना आपण शिकवतोय की तुम्ही मोठमोठे लेख तज्ज्ञांचे घेऊन नुसते टाकू नका. ते जशी तुम्ही लोक बातम्या तयार करता त्याच्यामध्ये काही हायलाईट्स टाकला, काहीतरी बोल्ड फॉन्टमध्ये टाकता, हीच शैली
अधिकाऱ्यांना पण जमली पाहिजे अशा पद्धतीचं ट्रेनिंग हे होतं आणि 1 दिवसाची कार्यशाळा होते. अजून आम्ही 2 कार्यशाळांसाठी सरकारकडे निधी मागितला आहे. म्हणजे यापुढे नागरिकांना जी प्रशासकीय भाषा असायची, सरकारी भाषा असायची, ती भल्या भल्यांना कळत नाही. तुम्ही मगाशी उल्लेख केला. आता यापुढे साहित्यिक भाषा किंवा सोपी भाषा प्रशासकीय कामकाजामध्ये दिसेल असं वाटतंय का? मला असं वाटतंय सातत्याने प्रयत्न करावे लागतील आणि बऱ्याच लोकांना मेहनत करून किंवा शासन निर्णयापासून हे सगळं सोपं कसं करता येईल. बोर्ड समजा आहेत सरकारी कार्यालयातले जे बोर्ड आपल्याला दिसतात किंवा सरकारी कार्यालयाचं वातावरण जे दिसतं ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करू शकतो ना आपण. बरोबर आहे ना. आता सूट नंबर 1 असं लिहिलं आहे समजा रेस्ट हाऊसमध्ये, तर तसं न लिहिता आपली नद्यांची नावं टाकली, जिल्ह्यांची नावं टाकली, किती फरक पडतो? फार फरक पडतो. कारण ते सगळीकडे चर्चेमध्ये येणार की कृष्णामध्ये मी थांबलोय, मी गंगामध्ये थांबलोय, मी गोदावरीमध्ये थांबलोय. ह्याच्यामध्ये आणि सूट नंबर 1 मध्ये फरक आहे ना, तर तो हा फरक आपल्याला बाहेरनं कसा दिसेल याचे पण आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही भारतीय प्रशासन सेवेमध्ये काम करता. अनेक ठिकाणी कलेक्टर म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं, अजूनही कार्यरत आहात. तर तुम्हाला मराठीबद्दलची उदासीनता अधिकाऱ्यांमध्ये आणि एकूणच नागरिकांमध्ये कुठे कुठे जाणवली आणि ती नसायला पाहिजेत? एक तर वरिष्ठांच्या दबावामुळे विशेषतः युनिफॉर्म असलेल्या सर्व्हिसेसमध्ये, विशेषतः पोलीससारख्या सेवेत, अग्निशमन दल यातली माणसं लिहिताना दिसत नाही आपल्याला. नाहीतर लिहिलं तर त्यांची बातमीसुद्धा तुमच्याकडे आली तर अशी असते की DGंच्या मार्गदर्शनाखाली आय जीच्या सांगण्यावरून आणि SP च्या बोलण्यावरून आम्ही ही अमुक गोष्ट पकडली. तर ह्याची काही गरज आहे का? तर मी अनेक लोकांना विचारलं अशी बातमी काय येते हो तुमची? तर ते म्हणतात वरिष्ठांना राग येतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास सरकारी अधिकाऱ्यांच्यात निर्माण होत नाही की मला नागरिक म्हणून असलेले अधिकार युनोने सगळ्या भारतातल्याच नाही जगातल्या सर्व देशांमधल्या सरकारी सेवेतल्या लोकांना सुद्धा नागरिकांचे सगळे अधिकार आहेत. हा आत्मविश्वाससुद्धा देण्याची गरज आहे. नाहीतर अनेक पोलीस ऑफिसर फार सिनियर पोस्टवरचे मला असं म्हणतात की मी कादंबरी लिहिली पण रिटायर झाल्यावर मी छापणार आहे. मला रिटायर झाल्यावर कशाला छापायचे? तुम्हाला परमिशन लागत नाही, कायद्यातच लिहिलेलं आहे. तर ह्याची नाही माहितीच त्यांना नाही. सो वर्तणूक नियम असं काही सांगत नाही. वर्तणूक नियम काय सांगतात? कुठलंही वैज्ञानिक आणि भाषीय साहित्य निर्माण करताना कोणाच्याच परवानगीची गरज नाही. तर हा पण आत्मविश्वास सरकारी अधिकाऱ्यांच्यामध्ये यायला पाहिजे. एकूणच सरकारी अधिकारी म्हणलं की रटाळ आणि एका चौकटीत वागावं लागतं. ते शासकीय कार्यालय यामध्ये अडकलेलं असतो. खरंच शासकीय अधिकाऱ्यांना पण एक साहित्याचं रसिक मन असतं आणि ते लिहितात. भरपूर असतं. म्हणजे पु ल देशपांडे आपले आकाशवाणीवर होते, सरकारी अधिकारी होते. वपू काळे मुंबई महापालिकेत होते, सरकारी अधिकारी होते. नासा इनामदार लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये, योगी अरविंद उपजिल्हाधिकारी होते. अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येईल. मागचे 3 संमेलनं, आपले 3ही संमेलन, यावर्षीचे विश्वासराव पाटील हे IAS मध्ये आहेत, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासने, हे सगळे लोक IAS मध्ये होते आणि आणलेला समृद्ध अनुभव हाच त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसतो आहे. आता सध्या साहित्यावर काम करणारे कुठले अधिकारी, त्यांचं नाव जाणून घ्यायसाठी मला आवडेल आणि प्रेक्षकांनाही आवडेल की आपले जे शासकीय अधिकारी आहेत ते सुद्धा साहित्यासाठी योगदान देत असतात. असे फार लोक आहेत. आबा महाजन म्हणून आमचं तहसीलदार आहे, त्याला बालसाहित्य पुरस्कार आहे ना. असे लोक भरपूर शासकीय नोकरीमध्ये आहे की जे क्रिएटिव्हली लिहित आहेत वेगवेगळ्या पातळीवर. सर, शेवटचा प्रश्न, प्रशासकीय पातळीवरून मराठी समृद्ध व्हावी, मराठीची जी आता जे वाताहत होते आपण पाहतोय की अभिजित भाषा जर आपल्याला दर्जा मिळाला आहे, मात्र ज्या प्रकारे पुणे असेल, मुंबई असेल, इथे मराठी टक्का कमी होतोय आणि मराठी माणूसच पुढच्या बोलायच्या आधी हाच हिंदीत बोलू लागतो. तर हे सगळं पाहता प्रशासकीय पातळीवरून काय उपाययोजना किंवा काय प्लॅन आहे तुमच्याकडे किंवा काय डोक्यात कल्पना आहे? केलं पाहिजे. एक कल्पना माझ्या डोक्यात आली की जी मी एका इमारतीच्या उद्घाटनाला गेलो. म्हणजे वरनं जर आपण बघितलं तर जसं काय 5000 वर्षांनी जर शोध घेतला तर जसं काय पुण्यात एकही मराठी माणूस राहत नव्हता का काय, अशी नावं सगळ्या इमारतींची आहे. क्रिसेंट मून आणि अमोक हायवेज आणि हे आली कुठून नावं? आत राहणारी सगळी माणसं मराठी. पण संत तुकाराम नगर असं काही नाव दिलं तर लोक माझा फ्लॅट बुक करणार नाही असं त्या बिल्डर लोकांना वाटते. तो इंग्रजी नाव देते कुठला तरी शोधून. मला वाटतं खरं म्हणजे त्यांना लाज वाटत असेल कदाचित.
काय काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळा म्हणलं की लोक घेत आहेत. ती शाळेची एकही शाखा नाही त्या गावाच्या बाहेर. ते आंतरराष्ट्रीय झाली कुठून? बरोबर आहे की नाही? मग त्याला नाव देतात इंटरनॅशनल स्कूल. माझं काय म्हणणं आहे, खरं शिक्षणाचा दर्जा बघून मुलांनी आईवडिलांनी ॲडमिशन घ्यावं. असं आपण निदान लेखनामध्ये आल्याशिवाय ते लोकांना कळणारच नाही आहे. त्यामुळे आपल्या जगण्यामध्येच हा प्रॉब्लेम आहे. आपण सगळ्या इमारतींची नावं इंग्रजीमध्ये देत आहोत. बरोबर आहे ना? ही मराठी नावं किती सुंदर नावं आहेत. आपण ज्ञानेश्वरांचं नाव घेतो, तुकारामांचं नाव घेतो. त्यांच्या ओवीतला एक एक शब्द जरी या बिल्डिंगला आला तर कितीतरी चांगलं होईल. म्हणून मला स्वतःला अजून एक दोन अशा बऱ्याच कन्सेप्ट मी मांडल्या की समजा एक मराठीतला पत्रकार एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतोय, तर खाली त्या इमारतीमध्ये लिहा ना की कबड्डीपटू अमुक्या ठिकाणी राहतो, एक मराठी पत्रकार इथे 6व्या मजल्यावर राहतात. असं लिहायचं. आपण त्या माणसाला महत्त्व कधी प्राप्त करून देणार? आपण ते करून दिलं ना तर हळूहळू त्याचा ब्रँड निर्माण होईल. आणि हे करण्यामध्ये आपल्याला थोडं अपयश येते असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न आहे. अनेक अधिकाऱ्यांना जमत नाही साहित्य लिहायला. मात्र एक इतिहासामध्ये जर गेलो किंवा ऐतिहासिक आपल्याला नोंदी घ्यायच्या असतील तर बऱ्याचशा इंग्रजी अधिकारी असतील किंवा विविध देशातील अधिकाऱ्यांच्या ऑटोबायोग्राफीचा आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो आणि त्यावरूनच बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होतो. तर अशा अधिकाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की आत्ताच्या सिच्युएशनची पुढे भविष्यात माहिती मिळण्यासाठी तुम्ही काय नोंदी केल्या पाहिजेत? याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणून मी सेतू माधवराव पगडींचं नाव घेईल की ज्यांनी मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही तर 60पेक्षा जास्त पुस्तकं सरकारी नोकरीत असताना त्यांनी लिहिली. त्यांची नोंदी करायची पद्धत फार अद्भुत होती. एखादं तलाठी दप्तर तपासायला गेल्यानंतर या गावामधून पेशव्यांचं सैन्य पानिपत लढायला गेलं तर हे जागा कुठं असेल, ते राहिले कुठे असतील, त्यांचं जेवण कोणी बनवलं असेल एवढ्या मोठ्या सैन्याचं. मग त्याचे जुने सातबारात काही नोंदी आढळतात, त्या आडनावाची माणसं गावात आढळतात का? तर तलाठी दप्तर तपासणारा हा उपजिल्हाधिकारी असलेला माणूस हा नुसता तलाठी दप्तर तपासत नव्हता. ह्या इतिहासाच्या पाऊलखुणा त्या लँड रेकॉर्डमध्ये सापडतात का हे बघत होता. आणि जीवन सेतू नावाचं त्याचं आत्मचरित्र जर वाचलं तर हजारो अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळेल असं आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे ही एक विशिष्ट पद्धत सरकारी अधिकाऱ्यांनी नोकरीच्या काळात लावून घेतली स्वतःला, तर मला वाटतं वाङ्मय निर्मितीमध्ये मोठी भर पडू शकेल. शासकीय आणि मराठी या विषयावर गायकवाड सरांची मुलाखत दीर्घ करण्याची माझी इच्छा आहे, ती कधीतरी. मात्र तुर्तास तरी सरांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्या साहित्य संमेलनाचा उद्देश काय आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कुठल्या नोंदी केल्या पाहिजेत हा अत्यंत महत्त्वाचा सल्ला आपल्याशी बोलताना दिला आहे. विष्णू सानप, मराठी, पुणे.